आणि त्यामुळे या पुढल्या बातम्यांकडे मुंबई उच्च न्यायालयाकडून एफडीएची कान उघडणी करण्यात आली आहे। केवळ खासगी आस्थापनांना लक्ष्य करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। कारवाई सगळ्यांवर समान झाली पाहिजे असं देखील उच्च न्यायालयानं म्हटलंय। एफडीएच्या वकिलांनी उत्तर द्यायला वेळ मागितलाय। दुपारी 3 वाजता या संदर्भातली सुनावणी पुन्हा होणार आहे आणि त्यानंतरच या बाबतीतलं जे स्पष्टीकरण असेल ते समोर येईल। एफडीएच्या वकिलांनी उत्तर देण्यासाठी ही वेळ मागितली आहे आणि आज दुपारीच या संदर्भामध्ये एफडीए आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आता माझ्यासोबत आहेत। भाग्यश्री, नेमकं या बाबतीमध्ये काय सांगता येईल? दुपारपर्यंत एफडीए उत्तर देईल असं म्हटलं जातंय, त्यासाठीच त्यांनी खरं तर वेळ मागितली आहे। नक्कीच प्रशांतजी, आपण जर बघतोय तर सध्या मोठ्या प्रमाणात एफडीएच्या कारवाया सुरू आहे आणि या कारवाया अगदी आस्थापना जे खाजगी आस्थापना आहेत त्यांच्यावर सुरू आहेत। आपण जर बघितलं तर कोर्टाच्या समोर देखील काही हॉटेल्स आहेत, पौर्णिमा किंवा आणखीन काही तत्सम बरीच हॉटेल्स आहेत। या हॉटेल्सवर देखील एफडीएने कारवाई केली आणि ही हॉटेल्स सगळी बंद पाडली। त्यानंतर या सगळ्या आस्थापनांनी एकत्र येत एक याचिका जी आहे ती न्यायालयात दाखल केली आणि अशा पद्धतीने कारवाई होते, नोटीस आम्हाला पाठवली जात नाही असं त्यांचं त्या याचिकेद्वारे म्हणणं होतं, जे त्यांनी कोर्टामध्ये मांडलं। त्यानंतर जर आपण बघितलं तर कोर्टाने खरं तर त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही खाजगी आस्थापना नव्हे तर सरकारी कार्यालयात असलेल्या कॅन्टीनवर देखील लक्ष ठेवलं पाहिजे। शाळांमध्ये जे खिचडी वाटप वगैरे होतं त्यावर देखील लक्ष ठेवलं पाहिजे, कोर्टाने त्यांना सांगितलेलं होतं। त्यानंतर जर आपण बघितलं तर काल एक मोठी कारवाई जी आहे ती कोर्टाच्या कॅन्टीनवर त्यांनी केलेली पाहायला मिळाली। यामध्ये कोर्टाच्या कॅन्टीनला परमिशनच नव्हती, त्यांची परवानगीच नव्हती कॅन्टीन चालवायचं, तरी देखील तिथे कॅन्टीन चालवलं जात होतं। त्यानंतर हा सगळा जो अहवाल आहे हा त्यांनी आता कोर्टासमोर मांडला, न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्यासमोर मांडला आणि आम्ही अशा पद्धतीची कारवाई केली असल्याचं देखील दावा त्यांनी केला। यामध्ये त्यांनी मंत्रालयाचा देखील उल्लेख केला। मात्र मंत्रालयाचा उल्लेख करताना त्यांनी असं देखील म्हटलं एफडीएनी की अशी कोणतीही चुकीची गोष्ट आम्हाला मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये आढळली नाही। हे ऐकल्यानंतर न्यायमूर्ती मात्र हसत म्हणाले की हे हास्यास्पद आहे की मोठ्या मोठ्या खाजगी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा झुरळ आणि उंदीर मिळतात आणि मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये साधी माशी सुद्धा मिळत नाही। हे हास्यास्पद कारण आम्हाला पटत नाही। तुम्ही पुन्हा एकदा त्याची चौकशी करा, त्याचा अहवाल काढा आणि 3 वाजता पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर आज दुपारपर्यंत या सगळ्याकरता उत्तर देण्याकरता एफडीएने वेळ मागितली आहे। खरं तर या सगळ्यामध्ये एफडीएची भूमिका ही महत्त्वपूर्ण राहील। काय होऊ शकतं किंवा एफडीए कडून काय उत्तर जाऊ शकतं या संदर्भात काही चर्चा झाली आहे, कोणाशी बोलणं झालंय? नक्कीच प्रशांतजी, आपण जर बघितलं तर एफडीएला आता पुन्हा एकदा अहवाल करायला सांगितला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ते खरं तर मंत्रालयात जाणार आहेत असं सांगतायत। मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये ते आता थोड्याच वेळात तिथे पोहोचतील आणि पुन्हा एकदा सगळी तपासणी जी आहे ती त्यांची पूर्ण होईल, त्यानंतरच खरं तर यावर भाष्य करणं योग्य ठरेल। मात्र आत्ता जर बघितलं तर मंत्रालयातलं कॅन्टीनची अवस्था किंवा त्याची जी फूड क्वालिटी आहे ती काही फार ग्रेट नाही आहे, त्यामुळे त्या बाबतीत का बोललं गेलं नाही असा प्रश्न साहजिकच एफडीएवर उचलला गेला आहे, जो प्रश्न कोर्टाने देखील विचारलाय। त्यामुळे 3 नंतर काय अहवाल प्राप्त होतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।